नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 दरम्यानचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर अपडेट मिळून जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, जी-डी-पीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश हा कोणता ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे स्वीडन हा देश जी-डी-पीच्या तुलनेमध्ये शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा हा देश ठरलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये जी-एस-एल-व्ही प्रक्षेपणाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे? त्याचं उत्तर आहे, हे 100वे उड्डाण होणार आहे. ते कोणामार्फत होणार आहे? जी-एस-एल-व्ही आणि श्रीहरिकोटा येथून हे प्रक्षेपण होणार आहे 100वं. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडलेली आहे? त्याचं उत्तर आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पॅरा ॲथलेटिक्स ही स्पर्धा पार पडलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सॉरी कांस्य पदक. कांस्य पदक हे लक्ष्य सेनने बॅडमिंटन ओपनमध्ये 2024 मध्ये पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 हे कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेलं होतं? ते आहे भारतामध्ये 2025 मध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025चं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, प्रो कबड्डी लीग 11चे सीझन विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 11व्या सीझनचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स. हरियाणा स्टीलर्स यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024चे आयोजन हे थायलंडमध्ये करण्यात आलेलं होतं. समोरचा प्रश्न, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर ते आहे भारत देशामध्ये. आपण आत्ताच हा डबल प्रश्न आलेला आहे, काही हरकत नाही. समोरचा प्रश्न घ्या. प्रो कबड्डी लीगचा 11व्या सीझनचा अंतिम सामना कोठे पार पडलेला होता? त्याचं उत्तर आहे पुण्यामध्ये. समोरचा प्रश्न प्रश्न समोरचा आहे, भारताच्या वैशालीला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे कांस्य पदक मिळालेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा कुठे पार पडलेली आहे? त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाची मधाचे गाव ही संकल्पना असणार आहे? ती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची काय संकल्पना असणार आहे? तर मधाचे गाव. समोरचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? ते आहे पश्चिम बंगालने. आणि कोणाला हरवलं? तर केरळ या राज्याला हरवून संतोष ट्रॉफीचे विजेतेपद पश्चिम बंगालने पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण ठरलेली आहे? तिचं नाव आहे काम्या कार्तिकेयन. काम्या कार्तिकेयन याने सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मान पटकावलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2024चा अंतिम सामना कोणत्या राज्यात खेळण्यात आलेला होता? ते उत्तर आहे तेलंगणा या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवणारे खेळाडू कोण आहेत? त्याचं उत्तर आहे डी गुकेश. डी गुकेश हे सर्वात लहान विजेता होणारे पहिले व्यक्ती आहेत. समोरचा प्रश्न आहे, एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदकं पटकावणारी स्वतंत्र भारतातील मनू भाकर ही कितवी महिला ठरलेली आहे? तर ती पहिलीच महिला ठरलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणती पाणबुडी ही भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहे? तिचं नाव आहे वागशीर. समोरचा प्रश्न आहे, 17व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे महाराष्ट्र संघ. समोरचा प्रश्न आहे, यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याच्यामध्ये मनू भाकर, डी गुकेश आणि हरमनप्रीत सिंग या 3 खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे.
समोरचा प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे? तर एकूण 32 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरमधील कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे लीना नायर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्ही-आय-पी प्रवेशद्वाराला कोणत्या समाजसुधारकाचे नाव देण्यात आलेलं आहे? तर त्याला नाव दिलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कशाला? व्ही-आय-पी प्रवेशद्वाराला. समोरचा प्रश्न आहे, खो-खो विश्वचषक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी या कालावधी दरम्यान देशातील कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? त्याचं उत्तर आहे दिल्लीमध्ये 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 दरम्यान खो-खो विश्वचषक स्पर्धा ही दिल्लीमध्ये आयोजित केली गेलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, खो-खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात भारताने प्रत्येकी किती संघ खेळणार आहेत? तर प्रत्येकी 2 संघ हे खेळणार आहेत. महिलाचे 2 आणि पुरुषांचे 2. समोरचा प्रश्न आहे, यावर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याला कधीपासून सुरुवात होत आहे? तर ती सुरुवात होत आहे 13 जानेवारी 2025. कोणत्या ठिकाणी? प्रयागराज या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, यावर्षी होत असलेला कुंभमेळा उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होत आहे? तर तो होत आहे प्रयागराज या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, यंदाच्या बॉर्डर गावस्कर चषक विजेता कोणता देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा देश बॉर्डर गावस्कर हा चषक विजेता ठरलेला आहे. समोरचा प्रश्न, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 या मालिकेत कोणत्या खेळाडूची प्लेयर ऑफ द सीरीजसाठी निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह यांची प्लेयर ऑफ द सीरीजसाठी निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही यावर्षी कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली आहे? त्याचं उत्तर आहे अहिल्यानगर या ठिकाणी. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे आदिल सुमारेवाला. आदिल सुमारेवाला यांची ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार आहे? त्याचे उत्तर आहे बहादूरसिंग सागू. बहादूरसिंग सागू यांची आदिल सुमारेवाला यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यांची निवड करण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे, इंटरपोलच्या धर्तीवर देशात भारत पोलची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर भारत पोल या पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. इंटरपोलच्या धर्तीवर कोणतं करण्यात आले आहे? तर भारत पोलची निर्मिती करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, यंदाचा 2024-25चा सर्वोत्कृष्ट नाट्य समीक्षकासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे भालचंद्र कुबल. भालचंद्र कुबल यांना दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी BCCIने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंधाना यांची कर्णधार म्हणून निवड केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे? तर ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे, 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे नीलमा कुमार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि 2022 वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार हा अमिताभ गुप्ता यांना दिला जाणार आहे. 2023चा कोणाला? नीलम कुमार आणि 2022 साठी अमिताभ गुप्ता यांना हा पुरस्कार दिला जाणार आहेत. समोरचा प्रश्न आहे, सर्वाधिक महिला शिक्षकाचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ राज्य. समोरचा आहे, विश्वचषक खो खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर त्या होणार आहेत दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न, विश्वचषक खो खो स्पर्धेत किती देशाचे
संघ सहभागी होणार आहेत? तर ते 24 देशांचे संघ समावेश करणार आहेत. समोरचा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ती होणार आहे दावोस या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते अध्यक्ष आहेत तारा भवाळकर. समोरचा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नीलम कुमार हे कोणत्या भाषेतील कवी आहेत? तर ते आहेत आसामी कवी. समोरचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर व्ही. नारायणन. समोरचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे विद्यमान प्रमुख कोण होते? तर ते होते एस. स्वामीनाथन. समोरचा प्रश्न आहे, 13 मे 2025 रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्यांचे आहे भूषण गवई यांची संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी निवड करण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे, एच-एन-पी-व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केलेली असून त्याच्या अध्यक्षपदाची नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पल्लवी सापळे. पल्लवी सापळे यांची या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणता देशाचा पासपोर्ट हा जगात सर्वात शक्तिशाली आहे? तर तो आहे सिंगापूर या देशाचा पासपोर्ट जगामध्ये सर्वाधिक शक्तिशाली ठरलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याची झालेली आहे प्रतीक वायकर यांची निवड झालेली आहे. समोरचा आहे, पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? ती आहे प्रियांका इंगळे. पुरुषांच्या संघाचे प्रतीक वायकर आणि महिलांच्या प्रियांका इंगळे. समोरचा प्रश्न आहे, खो-खो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशासोबत होणार आहे? तर ते आहे दक्षिण कोरिया या देशासोबत महिला संघाचा पहिला सामना आयोजित केलेला आहे. समोरचा आहे, भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत सुधांशू मित्तल. सुधांशू मित्तल हे भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष आहेत. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन हा कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 10 जानेवारीला राष्ट्रीय ग्राहक दिन हा साजरा केला जातो. समोरचा प्रश्न, चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या स्पर्धेचे यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तानकडे चॅम्पियन ट्रॉफी 2025चं यजमानपद देण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच व्हीओएम साठी मंजूर केलेला एकूण आर्थिक बजेट किती? त्याचं उत्तर आहे 1236 कोटी एवढं बजेट कशासाठी मंजूर झालेलं आहे? व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच व्हीओएम या मिशनसाठी. समोरचा प्रश्न आहे, साडा सॉरी साडा टॅस्क्यू हा संयुक्त लष्करी सराव अलीकडेच कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला गेला होता? त्याचं उत्तर आहे भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला गेलेला होता. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून हा किताब मिळालेला आहे? तर ते आहे पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प. पेंच कुठं आहे? तर ते आहे नागपूर. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच दुबई येथे 2024च्या जागतिक सरकार शिखर परिषदेत म्हणजेच वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये कोणत्या देशांना सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं? तर त्याच्यामध्ये 3 देशांना भारत, कतार आणि तुर्की या 3 देशांना सन्माननीय अतिथी म्हणून घोषित केलेलं होतं. समोरचा प्रश्न आहे, अलीकडे खालीलपैकी कोणत्या बँकेने यू-पी-आय, लिंकसाठी करार केलेला आहे? कोणतं यू-पी-आय आणि एन-पी-आय? तर त्याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नेपाळ राष्ट्रीय बँक या 2 बँकेने या लिंकचा करार केलेला आहे. यू-पी-आय ही कोणाची आहे? भारताची. तर एन-पी-आय आहे नेपाळ या देशाची.
समोरचा प्रश्न आहे 148वी आंतरसंसदीय संघाची बैठक कोठे झालेली आहे? त्याचं उत्तर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये 148वी संसदीय संघाची बैठक पार पडलेली आहे. समोरचा प्रश्न आहे अलीकडेच यू नाही 302 पर्यावरण निरीक्षण उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? तर तो केलेला आहे चीन या देशाने. समोरचा प्रश्न आहे अलीकडेच ग्लोबल जिओ पार्क्स नेटवर्कमध्ये किती साइट्स जोडल्या गेलेल्या आहेत? कशामध्ये? ग्लोबल जिओ पार्क्स नेटवर्कमध्ये. तर त्या 18 साइट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे अलीकडेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच CSR योगदानासाठी 15वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 मध्ये कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे SJVN लिमिटेड या कंपनीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे भारतात प्रथमच युरेशियन ओटर प्रजाती कोणत्या व्याघ्र प्रकल्पात रेडिओ टॅग करण्यात आलेली आहे? तर ती आहे सातपुडा व्याघ्र प्रकल्पामध्ये रेडिओ टॅग प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित जॉन डक्स पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे? तर त्याची आहे गगनदीप कांग यांची याच्यासाठी निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे रुद्रा M2 हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? तर ते केलेलं आहे डिआरडीओ या संस्थेने. कोणतं? रुद्राम सेकंड. तर मित्रांनो हे होते 1 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यानचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाणार आहे. धन्यवाद.